काम करतात टेबलवर. सगळ्यात पहिले तुमचा परिचय द्या. मी प्रफुल्ल मेश्राम, पत्रकार. अच्छा, कोणत्या याचे पत्रकार आहात? अग्नि मराठी. ओके, बोला. बघा, हा ठीक आहे ना, बोला ना. तेच तुम्ही कुठे राहता, अमरावती की इथे? इथेच राहतो. अच्छा, ओके. तर काय विषय काय आहे तुमचा? तुम्ही तक्रार कशासाठी दिली, कोणत्या क्षेत्राबद्दल दिली, कशी दिली ते सांगा. या कार्यालयामध्ये जे काही अवैध कर्मचाऱ्याची फौज आहे. अवैध कर्मचाऱ्यांची फौज आहे म्हणजे जे विदाऊट आय कार्ड ऑपरेटर वगैरे हे जे पर्सनल हेल्पर ठेवले जसे ठेवत होते तसेच इथे अनेक लोक असे आहेत की ज्यांना शासकीय कार्यालयात टेबलवर बसून काम करण्याचा अधिकार नसताना ते लोक इथे काम करतात. अनेकांची लेखी तक्रारची कॉपी आहे का? आता ती माझ्या फाईलमध्ये आहे घरी. यांच्याकडे नंबर आहे, मला तक्रार पाठवा तुम्ही केलेली त्याची ओसी. नाही, मी माझे प्रॉब्लेम नाही सांगत, तुम्ही तुमचं सांगा मग मी सांगते. माझा इथला प्रॉब्लेम आहे की काल मी जेव्हा इथे आली तेव्हा या कार्यालयामध्ये एकाही अधिकाऱ्यांनी आय कार्ड घातलेलं नव्हतं. आय कार्ड शासनाच्या परिपत्रकानुसार बंधनकारक आहे. दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट ड्रेस कोड आहे. आम्ही ड्रेस कोड साठी तर म्हटलं नाही, ठीक आहे, एक्सक्यूज आहे, कारण परिपत्रकच आहे शासनाचे. तुम्हाला तुमचं कार्यालय वरिष्ठांच्या परवानगीशिवाय किंवा हालचाल रजिस्टरमध्ये नोंद केल्याशिवाय सोडता येत नाही. तरी अधिकारी गायब होते काल वरिष्ठ नसल्याचा गैरफायदा घेऊन. त्यानंतर बरेच सारे डॉक्युमेंटेशन होते. इथे रेकॉर्ड रूम जी आहे अभिलेखागार, तर तिथे पिल्लारे साहेब होते. पिल्लारे साहेब असताना आतमध्ये 3-4 जण बसलेले होते. त्यांची जवळचे लोक एका 25 लोक जमा होते. 25 लोक बाहेर उभे होते. मग तुम्ही त्या 2-3 लोकांना आतमध्ये घेऊन काय करत होते? त्याच्यानंतर रेकॉर्ड रूम मध्ये जे लोक होते त्यांच्याकडे आय कार्ड नव्हतं. त्यांच्याकडे आय कार्ड नसताना ते लोक तिथे लाल गठ्ठ्यातल्या डॉक्युमेंटची छेडखानी करत होते. मी अवधूतवाडी पोलीस स्टेशनला FIR नोंदवली आहे. ते जेव्हा रेकॉर्डिंग करत होते तेव्हा ते पिल्लारे अंगावर आले आणि मी खोटं नाही बोलत, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. तुम्हाला दिसेल, ते ढकलताना दिसेल, करताना दिसेल. काय करताय मॅडम तुम्ही, काय नाही, निघा बाहेर, तू नसतं तसं भरपूर आहे. आम्ही विनाकारण कोणालाही बोलत नाही, कोणत्याही माणसाला आम्ही ब्लेम करत नाही जिथपर्यंत आमच्याकडे 100% प्रूफ राहत नाही. आणि आम्ही काही एकटं काम नाही करत, आमचे रोजचे संघटनेचे काम आहे. भरपूर साऱ्या सर, एकच नाही आहे. तर भरपूर साऱ्या संघटनांमध्ये काम करतो. तर बेसिकली माहिती अधिकार कार्यकर्ता आणि प्लस IPC साठी करतो आम्ही, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन साठी त्याच्यासाठी करतो. ज्या ज्या कार्यालयात असेल, इथेच नाहीये, अख्ख्या महाराष्ट्रभर करतो. काहीतरी क्लू भेटल्याशिवाय तुम्ही इथपर्यंत पोहोचला. मी सांगत आहे ना की आमचे इथंच नाही, आमचे अख्ख्या महाराष्ट्रात लोक फिरलेले आहेत. काहीतरी क्लू भेटला. मी सांगत आहे ना तुम्हाला की आम्हाला कोणाला कधी हे करायचं, कोण कुठे गैरव्यवहार करतायत, कोणत्या शीट कुठे होत आहेत, कोणते कागद कुठे अपर होत आहेत, कुठले डॉक्युमेंट गाळ होतात, आमच्याकडे सगळ्या राहतात. म्हणजे आम्ही काही विनाकारण ब्लेम करत नाही आणि आमच्या हातात 100% प्रूफ आल्याशिवाय आम्ही समोर जात नाही. तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही चेक करू शकता. बनावट दस्तावेज खरेदी, तुम्ही ऑन चेक करा, ऑनलाईन चेक करा. बनावट खरेदी, दस्त नोंदणी, तुम्हाला अनगा दौलती, तुम्हाला माझे कितीतरी व्हिडिओ दिसतील. मी सांगितलं ना, अनगा दौलती, अमरावती जिल्ह्यामध्ये. पिल्लारे साहेबांसोबत जे बोलते ते मला असं वाटत नाही पिल्लारे साहेब म्हणजे. का खोटं बोलणार आहे सर? माझ्याकडे व्हिडिओ आहेत. जर तुम्हाला काउंटर चेक करायचं असेल तर तसं सांगा. कुठलाच माणूस बिना यांनी जाणार नाहीये तिथे पोलीस स्टेशनला. मूर्ख नाही आहोत आम्ही. आणि जर माझाही विषय सोडला, समजा मी तो एक्सक्लूड केला, जर मी काल जर त्यांचे जर ब्लड ट्रेसेस घ्यायला लावले असते ना तर त्यांच्यात अल्कोहोल मिळालं असतं 100%. तरी मी काही बोलली नाही त्या बाबतीत. आणि दुसरा विषय होता की ते स्वतः असताना लाल गठ्ठ्यातल्या कागदांची छेडखानी चालू होती. पिल्लारेची बाजू घेऊन माझ्याशी तर बोलत नाही. म्हणजे मी मला कोणाची घेत नाही, जे आम्ही पाहतो आणि असं जर करत असेल तर त्याचे अजून उरलेले 10 गोष्टी बाहेर काढेन मी पहिलेच सांगत आहे. मी कोणाला धमक्या देत नाही. त्यांनी जे गैरप्रकार केले त्याच गैरप्रकाराबद्दल मी हे केले आणि तुम्ही मला काउंटर क्वेश्चन करायचे नाही. मला मगाशीच कळलं होतं, तरी मी काही बोलली नव्हती तुम्हाला.
त्यामुळे पिल्लारेंना सांगा की नियमात राहा, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. बरोबर आहे की नाही? कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. आणि लोकांना त्रास दिला तर मी येईन ते नियमानुसार काम करा, नियमानुसार हे करा. हे जर का एजंट बिजंट जर का लावले याच्यानंतर तर आमचं पूर्ण सगळ्यांकडे लक्ष, एवढं लक्ष ठेवायचं. इथं जेवढे बसले आहे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, एजंट लावून काम करायचे नाही. जर का या कार्यालयात परत कुठल्या नागरिकाला त्रास झाल्याची एक जरी कंप्लेंट आली तर माझ्यासारखं कोणी नाही. काय बोला? हो सर, तुम्ही मला नेटवर बघू शकता. माझे भरपूर व्हिडिओज आहे, युट्यूबवर बघा, तुम्हाला कितीतरी व्हिडिओ. तर माझ्याकडे तुमचा नंबर कशावर पाठवला? व्हॉट्सअपला? सर माझं हे व्हॉट्सअप मी वापरत नाही सर. माझा व्हॉट्सअपचा पर्सनल नंबर वेगळा आहे. मी तुमच्यासारख्या लोकांना कसं डील करायचं आम्हाला चांगलं माहिती आहे. हो सर, नका काढू, काही उपयोग नाही. तुम्हाला माहिती, तुम्हाला अडचण असेल, काही माहिती पाहिजे असेल, मदत पाहिजे असेल तर मदत करते. व्हिडिओ नका काय पाहिजे, नका काढू व्हिडिओ, नका काढू. तुम्हाला अडचण काय ते सांगा, ते खाली करा. नाही तर तुम्हाला अडचण असेल मदत करायला तयार आहे. सगळ्यात पहिले तर आहे की शासकीय आवारात गुटखा खाऊन येण्यास मनाई आहे. मी तुमचा जर व्हिडिओ काढला तर मी तुमच्यावरतीच कारवाई करू शकते. परिपत्रक आहे आमचं शासनाचं. आता मला सांगा तुम्ही, सुरुवात इथपासूनच आहे. काय कामाने होऊन राहिले, अडचण सांगा. मोजणीसाठी अर्ज टाका, फी भरा, चलन भरा. कोण नाहीये चलनची फी भरल्यावर तो काय घरचा माणूस आहे? नसेल होत तर ऑनलाईन करा. सेतू आहे, सेतूमधून मागून घ्या. नाही तर कोणाला मागा, इग्रास करून मोजणीचा अर्ज भरून ऑनलाईन झाला ना सर. गव्हर्नमेंटनं तुमच्यासाठी सोयीसाठी करून दिलं सगळं. काही या लोकांचे रस्ते बंद व्हावं म्हणून. ठीक आहे मॅडम, तुमचा नंबर पण आहे माझ्याकडे, पण व्हॉट्सअपचा एखादा असेल तर ते ठीक आहे. बाबा ह्या 23चा आहे तुमचा, काय नावान करू शेव? करा ना सर, माझ्याच नावाने अनघा देवलसी. अनघा देवलसी सर. मी प्रॉपर अमरावतीत आहे. सर काही विषय नाही सर. नाही, मला कॉर्पोरेशनची गरज नाही सर. आमचे भरपूर लोक आहेत आमच्या संघटनेचे. आम्हाला माझं चांगल्या गोष्टीसाठी कॉर्पोरेट तर तुम्ही अर्ज टाका, चलन भरा. याच्याकडे नियमानुसार मोजणी करून घ्या. नसेल तर कलम 75 पासून तर याच्यापर्यंत कलम आहेत. परत तुम्ही 131, 132, 131 करू शकता पुनर्निरीक्षणासाठी अर्ज. जमीन महसूल अधिनियम संहिता. अजून याच्यापेक्षा काही पाहिजे? 75 ते 81 तुम्ही कुठेही जाऊ शकता. तुम्हाला काही अडचण आहे? ऑल ओके. पैसे देऊन कामं करायचे. मग हे तर बिना अडचण येणार नाही असं होऊ शकत नाही. तुम्ही या कार्यालयात मग जात नाही. असं म्हणणं तेच आहे की नागरिकांना त्रास. आमचं बेसिक काम तेच आहे की कुठल्याच नागरिकाला एकदा झालं. तुमचे जे नियम आहे ते नियम करा ना, काही हरकत नाही. नियमाने डॉक्युमेंटेशन करा, काही हरकत नाही. पण जर तुम्ही विनाकारण जर लोकांना अडवणूक करताय, पैशासाठी जर फक्त त्रास देतात, मग नाही, मग तो विषय वेगळा होतो. हा, आपण कार्यालयाचे जे नियम आहेत त्याला काही म्हणत नाही की हा तुमचं हे नियम आहे, त्याच्यानुसार त्या पूर्तता करणं आपलं कर्तव्य आहे. आणि सगळ्यात पहिले कुठल्याही ते वारस नोंदीचे किंवा याचे प्रकार काय होतात, कारण लोकांना लालच असते. मी आजच सगळ्यांना सांगते की तुम्ही जेवढे बहीण भावंड जे असेल प्रॉपर करा. डॉक्युमेंटेशन ज्याची वाटते त्याच्या हिस्साची त्याला द्या, की पुढे आज तुम्हाला भलाई कमी भेटेल पण आयुष्यात तुमच्या मागे कुठलाही ताप राहणार नाही. कसं असते, बहिणीचा हिस्सा घ्या, भावाचा हिस्सा घ्या, याचा हा करू शकत नाही, तो करू शकत नाही, आणि यांनी तुम्हाला ना मानसिक समाधान मिळेल ना काही मिळेल. आणि त्याच्यापेक्षा तुम्ही सगळ्यांचे क्लिअर कट केला तर वाटणी पत्र कलम 85 नुसार जर तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले तर तुमचं काम 500 रुपयात होते. 500 रुपये लागत नाही. तो कागदाचा खर्च करायला की आम्ही एवढे वारस आहे, आम्ही सर्व महसूल